ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरापासून. आज कोर्टामध्ये जे काय घडलं ना ते खूपच धोक्याचं आहे असं म्हणतो रविराज. सकाळी जर नागराज सुटला तर आम्ही काही करू शकणार नाही ह्यातून असं म्हणतो रविराज. आपल्याला प्लॅन बी तयार ठेवावंच लागणार आहे असं म्हणते आता इथे अर्जुन. तर आता तेवढ्या आता सायली येते. कशी आहेस मन असं म्हणतो आता इथे रविराज. त्यांना आताच गेस्ट रूम मध्ये सोडून आले असं म्हणते सायली. पण नागराज काकाने त्यांच्या मनात खूप भीती पेरली आहे. जायला वेळ लागेल असं म्हणते सायली. उद्या नागराज काका जर बाहेर आला तर तिला अजून भीती वाटायला लागेल असं म्हणतो अर्जुन. आणि जर तो बाहेर आला तो अपघाताचे सगळे पुरावे मॅनिप्युलेट करेल असं म्हणतो अर्जुन. मला तर खात्री आहे असं म्हणतो रविराज. तो नक्की हे सगळं करेल असं म्हणतो तो. मग हा जामीन थांबवण्यासाठी आम्ही अजून काय करू शकतो असं म्हणते सायली. आता आम्ही आणि सिनियर ह्यावरच विचार करत होतो असं म्हणतो अर्जुन. आपण ह्या आधी जे केलं असतं तेच आताही करू शकतो असं म्हणते आता इथे सायली. म्हणजे असं म्हणतो अर्जुन एक असा गुन्हा त्यांच्यावर करूया म्हणजे ते बाहेर पडू शकणार आहेस असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे नागराज येतो बघा प्रेक्षक हो आणि मैपत जवळ आणि तो बोलायला लागतो आता इथे. खूप आनंदात असतो नागराज. तुझं कसं व्हायचं रे मैपत. मी तर चाललो होतं असं म्हणतो आता इथे नागराज मैपतला. सॉरी मी कंपनी नाही देणं शकणार तुला. म्हणजे उद्या कोर्ट उघडलं की मी उद्या इथून छू असं म्हणतो नागराज. तू इथेच असं म्हणतो आता इथे नागराज. आठवण काढशील का माझी. काढशील ना असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक. तर मैपतला खूप राग आलेला असतो. तुला कसलं टेन्शन आलंय रे एवढं असं म्हणतो आता इथे नागराज. मी बाहेर गेल्यावर तोंड उघडील ह्याचं असं म्हणतो आता इथे नागराज. अजिबात काळजी करायची नाही असं म्हणतो आता इथे नागराज. एकदा शब्द दिला म्हणजे जाईला. शब्दाचा पक्का माणूस आहे मी असं म्हणतो आता इथे नागराज. शब्द पाळणारा तू पाळणार का तुझा शब्द असं म्हणतो आता इथे नागराज. पाळशीलच असं म्हणतो आता इथे नागराज. दिलेलं वचन न वळून कसं चालेल असं म्हणतो आता इथे नागराज. नाहीतर पोलिसांच्या पाहऱ्यात एका फ्युनरलला जाण्याची पाळी तुझ्यावर येईल असं म्हणतो तो. तुला माहितीये ना काय होऊ शकतं ते असं म्हणतो इथे नागराज. पण आपण जेंटलमॅन वाटतो एकदम व्हाईट कॉलर असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. एकदा वचन दिलं की ते पाळतोच असं म्हणतो आता इथे नागराज. आलं का लक्षात असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. आणि आता इथे तो मैपतकडे बघत असतो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो सकाळ झालेली असते. चला तुमची बेल झाली असं म्हणत आता पोलीस येतात. तर आता इथे नागराज बघतो मैपतकडे आणि हसतो जोरात. ऐकलं का बेल मिळाली असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. आणि हा म्हणून हसतो तो. रालो असं म्हणतो आता इथे नागराज आणि बाहेर जात होतो. तर आता तो मैपतकडे बघतो. 2 मिनिट असं म्हणतो आता इथे नागराज बाहेर आल्यावर जेलच्या. आणि आता तो येतो मैपतकडे बघा प्रेक्षक हो. आणि आता तो शिटी वाजवायला लागतो हो 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 करून. तर आता इथे मैपत असं म्हणतो आता इथे नागराज. मैपत असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. एवढा अनुभवी तू असं म्हणतो आता इथे नागराज. आणि काय सगळा पलवाटा माहिती सगळं काय माहिती तुला असं म्हणतो आता इथे नागराज. आणि तू इथेच कितपत पडलायस चढतोयस तू तुरुंगात असं म्हणतो आता इथे नागराज. आतापर्यंत तू इथपर्यंत बाहेर पडायला हवं होतं की नाही. पण नाही मी तर चाललो बाबा असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. पण सरळ सज्जन कायदेशीर मार्गाने बरं का एकदम जेंटलमॅन असं म्हणतो आता इथे नागराज. अरे कोर्टाला कळलं की मी किती निर्दोष आहे ते असं म्हणतो आता इथे नागराज. म्हणून लगेच मला बिल मिळाले असं म्हणतो तो. आणि तुला सांगतो ह्या आरोपातून माझी लवकरच मुक्तता होणार असं म्हणतो नागराज. आणि तू मात्र इथेच बस आता जेलमध्ये सडत आपल्या मेलेल्या मुलीची आठवण काढत असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तर आता तो खूप हसत असतो. मैपत त्याच्याकडे लक्ष देतच नाही. तर आता इथे नागराज म्हणतो तर मुलीचा विषय काढला त्याच्यावरून आठवलं असं म्हणतो आता नागराज. लक्षात आहे ना तुझ्या असं म्हणतो आता इथे नागराज. आपलं डील असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो. नागराज विसरून चालणारच नाही तुला असं म्हणतो आता इथे नागराज. परवडणार नाहीच आहे अरे असं म्हणतो तो. साक्षीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून मी असं म्हणतो आता इथे नागराज परमेश्वराकडे प्रार्थना करेन असं म्हणतो आता इथे नागराज. आणि खरोखरची शांती जर तिला मिळायची असेल तर आता इथे मैपत फेकतो बघा प्रेक्षक हो च्या बाजूची प्लेट. तर आता इथे नागराज हसायला लागतो. तुम्ही चला असं म्हणतो आता इथे पोलीस. खूप जोरात हसतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. आणि खूप आनंद असतो त्याला. तर आता नागराज बाहेर येतो आणि खूप आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हो त्याला. कमाल केलेत भालेराव तुम्ही तर बघता बघता बेल मिळवून दिलीत मला असं म्हणतो आता इथे नागराज. ते तर आमचं कामच आहे किल्लेदार असं म्हणतो आता इथे भालेराव. कॉन्स्टेबल असं म्हणतो आता सावंत. नागराज किल्लेदारांना त्यांच्या सगळ्या वस्तू परत द्या असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर सावंत. तर आता इथे ड्रामा करत असतो बघा प्रेक्षक हो नागराज. तर आता सगळ्या वस्तू आणून देतो पोलीस इन्स्पेक्टर सावंतला. तर आता इथे नागराज आपल्या वस्तू घेतो बघा प्रेक्षक हो. आपलं घड्याळ वगैरे तो घालून घेतो आता. आणि चेनी ब्रेसलेटी वगैरे सगळं. चला निघायचं असं म्हणतो भालेराव. निघायचं म्हणजे काय निघायचं असं म्हणतो आता इथे नागराज. कधी एकदा बाहेरची हवा खातो असं झालं मला असं म्हणतो नागराजने. वळतो बघा प्रेक्षक होतो. तर आता तेवढ्यातच अर्जुन येतो आणि लात घालतो आता इथे बघा प्रेक्षक हो नागराजला. तर नागराजला खूप जास्त राग येतो. काय काय चाललंय तुझा अर्जुन असं म्हणतो तो. मान्य आहे तुझा माझ्यावर राग आहे प्रचंड राग आहे. पण म्हणून असं बघायचं असं म्हणतो आता इथे नागराज. हे बघ मला बेल मिळाली आहे असं म्हणतो आता इथे नागराज. आणि आता मी घरी चाललोय असं म्हणतो आता इथे नागराज. तुला फक्त एक कुणाला
बेल मिळाली असं म्हणतो आता इथे अर्जुन नागराजला. पण तुझ्यावर असलेल्या बाकी आरोपांचं काय असं म्हणतो आता इथे अर्जुन. बाकीचे आरोप असं म्हणतो आता इथे नागराज. कसले बाकीचे आरोप? 1 मिनिट असं म्हणतो आता इथे भालेराव. माझ्या शिलावर दुसरे कुठलेही आरोप नाही आहेत असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो भालेराव. तुम्ही त्यांच्यावर असा ॲक्सिडेंटचा जो त्यांच्यावर केस केला होता त्याला त्याच्यावरती मिळालेली आहे बेल. आता आम्हाला निघू दे असं म्हणतो आता इथे भालेराव बघा प्रेक्षक हो. तर आता इथे निघत असतात दोघेही. आता असं वागणं तुमच्यासारख्या नावाजलेल्या वकिलाला शोभत नाही असं म्हणतो भालेराव. वकिलाला काय शोभतं आणि काय नाही हे तू सांगू नकोस मला असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो भालेरावला. आणि मी वकिलासारखंच वागतो. एका क्लायंटशी कसं वागायचं ना मला चांगलंच माहिती आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. काय चाललंय काय तुझ्या? कुठल्या आरोपांविषयी बोलतोय हा असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तर तेवढ्यातच आता इथे सायली घेऊन येते बघा प्रेक्षक हो सुमनला. नागराज काका असं म्हणते आता इथे सायली. 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यातून तुमची सुटका होऊ शकते असं म्हणते आता इथे सायली. पण घरगुती हिंसाचाराच्या आरोपातून नाही असं म्हणते ती. तर तिच्यासोबत आता इथे प्रतिमा आणि सुमन आलेले असतात. इन्स्पेक्टर साहेब असं म्हणते सुमन, मला माझ्या नवऱ्याच्या नागराज किल्लेदारांच्या विरोधात तक्रार नोंदवायची असं म्हणते आता इथे सुमन. घरगुती हिंसाचाराची असं म्हणते आता इथे सुमन. आत्ताच्या आत्ता असं म्हणते आता ती. हे मला मारायचे, विचित्र वागायचे असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक हो. खूप छळलंय आणि मला असं म्हणते आता इथे सुमन. तुम्ही लेखी तक्रार करायला तयार असं म्हणतो इन्स्पेक्टर हो असं म्हणते आता इथे सुमन. तुम्ही फक्त सांगा कुठे सही करायची असं म्हणते आता इथे सुमन. मी करते असं म्हणते ती. तुमची क्लायंट नागराज किल्लेदार यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सचा गुन्हा दाखल झाला असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर सावंत. आता त्यांची सुटका होऊ शकत नाही असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर. आणि मला ऑलरेडी बेल मिळाली असं म्हणतो आता इथे नागराज. ती बेल फक्त तुला ॲक्सिडेंट केससाठी मिळाली आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन. ह्या नवीन केससाठी तुला बेल मिळणार नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. अच्छा तुला मला इथे अडकून ठेवायचं का असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. पण मी तसा होऊ देणार नाही असं म्हणतो आता इथे नागराज. हां असं म्हणतो तो बघा प्रेक्षक आणि चॅलेंज करतो तो अर्जुनला आता इथे. तर रविराज सुद्धा आलेला असतो. तशी मला एक केसमध्ये बेल मिळाले ना तरी ह्या केसमध्ये सुद्धा मी बेल मिळवून दाखवेन बघ असं म्हणतो आता इथे नागराज. ॲडव्होकेट भालेराव असं म्हणतो आता इथे अर्जुन. डोमेस्टिक व्हायलन्सची केस म्हणजे काय असते तुमच्या क्लायंटला सांगा जरा असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर भालेराव बोला ना असं म्हणतो नागराज. सांगा त्याला बेलसाठी अप्लाय करू आम्ही सांगा असं म्हणतो आता इथे नागराज. नाही किल्लेदार साहेब असं म्हणतो भालेराव. घरगुती हिंसाचाराला काही अपराधाला मिळत नाही बेल असं म्हणतो आता इथे भालेराव. हा नॉन बॅलेबल अपराध आहे असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो भालेराव. तुम्हाला इथे मी तुरुंगात पडायला हवं म्हणून तुम्ही सगळं करताय ना असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे एखाद्या वेळी भांडणामध्ये काय झालं आणि तिला मारलं मी तर काय घरगुती हिंसा होत नाही तो असं म्हणतो आता इथे नागराज. होतो. कुठल्याही स्त्रीच्या शरीराला तिच्या परवानगीशिवाय हात लावायचा नसतो असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे ती म्हणते तुझी बायको असली तरी असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे तुला का वाटलं असं म्हणते सायली. तू पापा करत राहशील आणि सुटशील असं म्हणते सायली. अच्छा असं म्हणतो नागराज. सायली तू डायरेक्ट आता अरे तुरीवर आलीस असं म्हणतो नागराज. हो कारण मान द्यावं एवढी तुझी योग्यताच नाही असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता ती म्हणते तू तुझ्या बायकोला कसं छळलंय ना ते बघितलंय मी असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तिच्या पाठीवरचे वळ बघितलेत मी असं म्हणते सायली. तिच्या हातावरच्या जखमा बघितल्यात मी असं म्हणते आता इथे सायली. इन्स्पेक्टर असं म्हणते आता इथे सायली. FIR नोंदवा आणि ह्याला 8 टाका असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली एकरी बोलते त्याला. काय काही बोलते ही असं म्हणतो नागराज. मी असं काही केलेलं नाही असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. आणि तो आता ऐकायलाच काही तयार नसतो. हे तुम्ही माझ्यासमोर बोलताय नागराज भाऊजी असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा म्हणते मी स्वतः तुम्हाला सुमनवर हात उगारताना बघितले असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराज तुझ्या विरोधात साक्षीदार आहेत आमच्याकडे असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. प्रतिमा तर आहेच पण स्वतः सुमनही असं म्हणतो आता इथे रविराज. आणि तुझ्यासारख्या अपराधाला मोकाट सोडणं न्यायादेवतेचा अपमान आहे असं म्हणतो रविराज. आणि तो आम्ही कधी होऊ देणार नाही असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. तू आता किती प्रयत्न कर पण तुला आता जामीन मिळणार नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. आता या 3 आरोपांसाठी तू किती वर्ष जेलमध्ये सडतोय ना ते बघच असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळेजण खूप मेहनत करतात त्याला जेलमध्ये टाकायसाठी. मिस्टर सावंत नेऊन टाका याला जेलामध्ये असं म्हणतो रविराज. तर आता नागराज म्हणतो तुमचा बाहेर जायचा प्लॅन फसलाय चला कॉन्स्टेबल टाकाय ना आत असं म्हणतो आता इथे पोलीस. अण्णा बघा प्रेक्षक इन्स्पेक्टर सावंत. तर आता नागराज आज तो काहीतरी करा भालेराव काहीतरी करा असं म्हणतो आता इथे नागराज. तुला काय वाटलं तू सुटलास असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तो म्हणतो की पण माझ्या बायकोला सुचलं की तुझ्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस होऊ शकते असं म्हणतो आता इथे बघा प्रेक्षक हो अर्जुन. तर आता इथे सगळे बघत असतात अर्जुनकडे आणि तिने स्वतःहून तुला ताकद सुद्धा दिली तुझ्या समोर येऊन बोलायची. सायलीने ताकद दिली सुमनला. आता कुठलाही तुझा गुन्हा
लपून राहणार नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. बघा प्रेक्षक हो, तू जे काय वागलायस त्याचा तुला अजिबात पश्चाताप नाही येणार आहे असं म्हणते आता इथे सायली. तुला काय वाटलं, बायको म्हणजे आपली मालमत्ता असते, तिच्याशी हवं तसं वागायचं असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायली म्हणते बघा प्रेक्षक हो, तिच्यावर हात उचलला तर एवढं काय बिघडलं असं म्हणते आता इथे सायली. असंच वाटतं ना तुला असं म्हणते ती. तर आता इथे तिघे येतात बघा प्रेक्षक हो नागरासमोर. घाबरू नका सुमन काकू, ह्याच्या नजरेला नजरे मिळून सांगा की तुम्ही ह्याची मालमत्ता नाहीस म्हणते सायली. नवऱ्याने मनमानी करायची आणि बायकोने ते सहन करायचं, हे दिवस आता संपले तसं म्हणते आता इथे सायली. आणि आता प्रत्येक पुरुषाला हे कळायलाच हवं की जर तिने स्त्रीचा आदर केला नाही तर तो मनुष्य म्हणून घ्यायच्या लायकीच नाही असं म्हणते आता इथे सायली. बघा प्रेक्षक हो नागरासमोरून ती बोलते, सुमन अगं तू अजूनही नागराज भाऊजींना घाबरतेस असं म्हणते आता इथे प्रतिमा. बघा प्रेक्षक हो, कारण सुमन घाबरत असते. त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची हिंमत दाखवलीस तू, आता कसली भीती असं म्हणते आता इथे प्रतिमा. कारण सुमन खूप घाबरत असते ना नागराजला, हीच भीती याच्यासारख्या पुरुषांची ताकद ठरते असं म्हणते आता इथे सायली. बघा प्रेक्षक हो, पण जेव्हा स्त्रीची दुर्गा होते ना तेव्हा याच्यासारख्या भेकडांना तोंड कुठे लपवावं हे सुद्धा कळत नाही असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे नागराज बघत असतो बघा प्रेक्षक हो सुमनकडे. तुम्ही चुकलात असं म्हणते आता इथे सुमन. खूप खूप चुकलात असं म्हणते आता इथे सुमन. तुमच्या चुकीची शिक्षा तुम्हाला मिळणार असं म्हणते आता इथे सुमन. आणि ती तुम्हाला मिळावी म्हणून मी सायली आणि अर्जुनला मदत करणार असं म्हणते आता इथे सुमन. हा फक्त ह्याच्यासारख्या पुरुषांसाठी नाही, स्त्रीचा अनादर करणाऱ्या प्रत्येक पुरुषासाठी हा धडा असेल असं म्हणते आता इथे सायली. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे कॉन्स्टेबल घेऊन जायला असं म्हणतो आता इथे इन्स्पेक्टर सावंत. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे आत घेऊन जातात ते नागराजला बघा प्रेक्षक हो पोलीस कोठडीमध्ये. तर आता बाहेर सगळे थांबलेले असतात. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलं आहे. तर आता इथे सायली स्वयंपाक करत असते बघा प्रेक्षक हो. तर आता कल्पना येते. तर आता कल्पना म्हणते, हे काय तू अजून इथेच आहेस असं म्हणते कल्पना. झोपायला नाही गेलीस, एवढं झालं की जातेच आहे असं म्हणते आता इथे सायली. तर कल्पना म्हणते, पण सायली आज तुझ्यामुळे ना सुमनला अगदी समाधानाची झोप लागली असेल असं म्हणते कल्पना. आणि नागराजचं ऐकल्यानंतर सगळ्यांना आधी खूप बरं वाटलं बघ असं म्हणते आता इथे कल्पना. खरंच सायली तुझं ना मला खूप कौतुक वाटतं असं म्हणते आता इथे कल्पना. तू आणि अर्जुन ह्या घरात आता किती असता ग असं म्हणते ती. आमचं पण घर हेच आहे की असं म्हणते आता सायली. ह्या घरामध्ये आणखीन एक सून सुद्धा राहते, पण ती माणसं जोडत नाही तोडते असं म्हणते आता इथे कल्पना. जाऊ दे आई, बरं तुम्ही जाऊन झोपा असं म्हणते सायली. खरं तर लवकर झोपायची गरज तुला आहे अगं, तुझी किती दगदग झाली आज असं म्हणते कल्पना. तुला दमाला नाही होत का ग असं म्हणते कल्पना. आई अहो दमण्या इतकी मी काय करत नाही असं म्हणते सायली. आणि एवढं झालं की जातच आहे ना झोपायला. आता हे दूध फ्रीजमध्ये टाकायचं आहे, अस्मिता ताईंसाठी बदाम भिजत घालायचं आहे आणि मटकी भिजत घालायची, मग मी खोलीत जाईन असं म्हणते ती. ते सगळं मी करेन, तू जाऊन झोप आता असं म्हणते आता इथे कल्पना. अहो आई करू द्या ना मला एवढं असं म्हणते सायली. आता ओरडे ना तुला आई सायली. अगं तुला खरं तर रामाची गरज आहे असं म्हणते कल्पना. आणि काय ग तुला दिवसभरामध्ये अर्जुनशी नीट बोलायला तरी वेळ मिळाला का असं म्हणते आता इथे कल्पना. तेव्हा तू आता तुझ्या खोलीमध्ये जा आणि थोडा वेळ नवऱ्याशी गप्पा मार आणि मग छान झोप असं म्हणते आता इथे कल्पना. बरं असं म्हणते आता इथे सायली आणि निघून जाते बघा प्रेक्षक होती तिथून. तर आता इथे मैपत बघतो परत आलेल्या नागराजला. नागराज टेन्शनमध्ये असतो. तर आता इथे मैपत येतो आणि म्हणतो, ए नाग्या, अरे काल मला स्वप्न पडलं रे. कोणीतरी माणूस माझ्या कानातून कुजबुजला, म्हटला उद्या मला कोर्ट उघडलं की तो जेलातनं बाहेर असं म्हणतो आता इथे मैपत. आणि तू जेलातनं बाहेर गेला तर त्यानं तोड उघडलं की तुम्हाला मेहनताला जावं लागणार. अर नाही नाही असं म्हणतो मैपत. एक जण खरंच हुशार क्या मारत होता असं म्हणतो मैपत. आणि आता तोच मान खाली घालून बसलाय असं म्हणतो मैपत. काय रे नाग्या, ए नाग्या असं म्हणतो आता इथे मैपत. काय बोलती पण झाली का असं म्हणतो तो. तोंड करी बाता आणि तसं झालंय तुझं असं म्हणतो आता इथे मैपत. अरे काय रे नागोबे असं म्हणतो आता इथे मैपत. बघा प्रेक्षक मला धमकी द्यायच्या आधी हा तरी विचार करायचा पाहिजे होता ना तू असं म्हणतो आता मैपत. अरे तू शेर तर तो सव्वा शेर अर्जुन सुभेदार असं म्हणतो आता इथे मैपत. तो का आता तुला जेलातनं बाहेर जाऊ देत नसतो असं म्हणतो आता इथे मैपत. आला का ध्यानात नागोबा असं म्हणतो आता इथे मैपत. आणि मी पण काय आता इथे लई दिवस राहत नाही असं म्हणतो मैपत. कसं काय होतं ते तू बघच असं म्हणतो आता मैपत. आणि जिच्या पत्ता तू सुभेदारांना देणार होतास ना तिला जगाच्या नजरेपासनं कसं 113% गायब करतो ना तो पण बघत राहशील असं म्हणतात मैपत. कळलं काय रे नागोबा असं म्हणतो आता मैपत. तर आता इथे कल्पना आणि प्रतापला दाखवले, दे मला पाणी असं म्हणतो तिथे प्रताप. तर आता कल्पना पाणी देत असते बघा प्रेक्षक त्याला. ती काय ऐकतच नाही बरोबर, आपल्याच ती धुंदीत असते. तर आता इथे प्रताप म्हणतो, अगं हे कल्पना असं म्हणतो तो. काय ग कल्पना असं म्हणतो तो. अगं कसला विचार करतेस असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे कल्पना म्हणते ते असं म्हणते ती अर्जुन आणि सायलीचा विचार करते असं म्हणते आता इथे कल्पना. का असं म्हणतो आता इथे प्रताप. भांडलेत का दोघे असं म्हणतो आता इथे प्रताप. अहो भांडण करायला दोघांना वेळ तरी कुठे आहे असं म्हणते आता इथे कल्पना. त्या दोघांना एकमेकांशी बोलायला सुद्धा फुरसत नाही असं म्हणते आता इथे कल्पना. सायली तिच्या घरातल्या कामात
आणि अर्जुन त्याच्या कामात बिझी असं म्हणते आता इथे कल्पना. हल्ली सायलीला जर का वेळ मिळाला तर ती अर्जुनला मदत करायला जाते असं म्हणते आता इथे कल्पना. म्हणजे दोघं एकमेकांशी बोलत असतील तर ते सुद्धा कामाच्या संदर्भात बोलत असतील. तेच तर म्हणते ना मी, त्या दोघांना ना नवरा बायकोंचा एकत्र वेळच मिळत नाही असं म्हणते कल्पना. हो ना, बिचारे त्या नागराजच्या केसमध्ये गुंतून गेले आणि बघावं तेव्हा घरातल्या माणसांसाठी झटत असतात. ओ हे आपल्याला कळतंय, पण त्या दोघांच्या लक्षात येत नाहीये ना असं म्हणते कल्पना, की त्या दोघांना एकमेकांसाठी वेळ काढायला हवा म्हणून. आणि त्यासाठी ते प्रयत्नही करत नाहीत असं म्हणते कल्पना. मग आपल्यालाच काहीतरी करायला हवं ना असं म्हणते कल्पना. चालेल, चालेल असं म्हणतो आता इथे प्रताप. आम्ही बोलूया त्याच्यासोबत असं म्हणतो तो. तर आता इथे सायली झोपलेली असते बघा प्रेक्षक हो आपल्या जागेवरती. तर आता ती झोपलेली असते छान. तर अर्जुन मात्र काम करत असतो आपलं आणि आता तो फाईल्स बघत असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली उठते. तर आता काय हो लाईट बंद करा ना असं म्हणते आता इथे सायली. करतो करतो असं म्हणतो तो. किती वेळ तुमचं काम संपायला? खोलीत उजेड असला की मला झोप लागत नाही माहिती आहे ना तुम्हाला असं म्हणते आता इथे सायली. 5 मिनिटं दे मला असं म्हणतो आता इथे अर्जुन. 5 मिनिटं असं म्हणते आता इथे सायली. 5ची 15 मिनिटं आता होणारच आहेत. झालं असं म्हणते सायली. माझ्या सासूबाईंनी इतक्या प्रेमाने वर झोपायला पाठवलं, त्याचा काय उपयोग होणार नाही असं म्हणते सायली. 3 मिनिटं दे, 3 मिनिटं झालंच आहे माझं असं म्हणतो अर्जुन. आताच आता फोन बंद करा आधी आणि लाईटही बंद करा असं म्हणतो तो. तू 1 मिनिटं थांबशील का असं म्हणतो तो. मला खोलीत पूर्ण काळोख लागतो माहिती आहे ना तुम्हाला असं म्हणतो तो. आर्ग्युमेंट करायला तुला 5 मिनिटं लागले असं म्हणतो तो. बरं बरं सॉरी असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुला आराम करायचा आहे, मी उद्या करेन काम ओके असं म्हणतो अर्जुन. तर आता लाईट बंद करतो मी असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर सायली आता इथे परत झोपायला जात असते. तर आता इथे लाईट बंद करतो आता अर्जुन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सायली झोपते. तर आता इथे अर्जुन बघतो तिच्याकडे. झोपली पण असं म्हणतो आता इथे अर्जुन. हे बरोबर आहे हिचं. अगदी दुसऱ्यांची झोपमोड करायची आणि मग शांतपणे झोपायचं असं म्हणतो आता इथे अर्जुन. एका सेकंदात झोप कशी लागते हिला असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता तो हसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सकाळ झालेली दाखवली. तर आता इथे सायलीला स्वयंपाकखोलीत आलेलं दाखवलंय. तर आता इथे सायली स्वयंपाक करायला आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विमल येते. थांबा थांबा असं म्हणते आता इथे विमल. आज तुम्ही काय करायचं नाही आहे, सगळं मी करते असं म्हणते विमल. आणि हो कल्पना वहिनीनी तुम्हाला त्याच्या खोलीमध्ये बोलवलंय असं म्हणते आता इथे विमल. कशासाठी असं म्हणते सायली. नाही ते का माहित नाही मला असं म्हणते आता विमल. ठीक आहे जाते ना मी असं म्हणते आता इथे सायली. एवढं कांदा चिरून जाते असं म्हणते ती. नाही असं म्हणते विमल. अहो तुम्ही काही करायचं नाही, सगळं मीच करणार आहे असं म्हणते आता इथे विमल. वहिनीने मला बजावून सांगितलंय की तुम्हाला कुठल्याही कामाला हात लावू द्यायचा नाही असं म्हणते आता इथे विमल. आणि तुम्ही लवकर त्यांच्या खोलीत जा, त्याने अर्जुन दादालाही बोलवलंय असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो विमल. आईनी आम्हाला असं का बोलावून घेतलं असेल असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता इथे आजचा भाग इथे समजून बघूया तर रिकॅपमध्ये काय येते. तर आता रिकॅपमध्ये असं दाखवलंय. तर आता अर्जुन म्हणतो कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं असं म्हणतो अर्जुन सायलीला. निघूया असं म्हणते सायली. तर आता इथे दोघांचं थोडं रोमॅन्स दाखवलंय. तर आता आईनी आम्हाला दोघांना आजच्या रूममध्ये बोलवलेत. आईनी त्यांना सांगितलंय की सायलीने आज दिवसभर कुठल्याही कामाला हात लावायचं नाही. मला खूप टेन्शन येतं असं म्हणते सायली. काय झालंय मम्मा बोलवलंस असं म्हणतो अर्जुन. आधी दार लावून घे अर्जुन असं म्हणतो आता इथे प्रताप. काय घडलं आपल्या घरात असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, प्रताप आणि कल्पना दोघे असतात त्यांच्या खोलीमध्ये आणि अर्जुन आणि सायलीला आलेले असतात. तर आता इथे प्रताप म्हणतो तू एवढा मोठा नामवंत वकील आहेस, तुझ्या लक्षात एवढी छोटी गोष्ट नाही असं म्हणतो प्रताप. तर आता रिकॅप सुद्धा इथे संपतो. प्रेक्षक आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.